नमस्कार, गुड मॉर्निंग. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जे काही माझ्या जीवनामध्ये घडतंय ते मीच पेरलेल्या बियांची फळं मी खातोय. मला कोणीही बाहेरून आणून देत नाहीये. तर रामायणामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्रांनी हेच सांगितलं, कालही कर्मही ईश्वरही मिथ्या दोष लगाई. मनुष्य एकतर काळावरती खापर फोडतो, कर्मावरती फोडतो, नाहीतर देवावरती खापर फोडतो. पण तो कधी हा विचार करत नाही की हे माझं संचित आहे आणि मला ते स्वीकारलं पाहिजे. माझे जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात की ज्याला प्रपंच जमला नाही त्याला परमार्थही जमत नाही. तुम्हाला तुमच्या कर्तव्यांपासून पळून जाऊन कधीच परमार्थ साधता येत नाही. तो काही एड्यागबाळ्याचं काम नाहीये. इथे तुम्हाला विवेक हा फार प्रधान लागतो. आणि सगळ्यात मोठी परीक्षा काय आहे तर बघा, परीक्षा जसजशा टप्प्याटप्प्याने अवघड होत जातात. आता कोण बनेगा करोडपती मध्ये प्रश्न जसा पुढे जात असताना अवघड होत जातो, तसं परमार्थामध्ये भगवत दर्शन, भगवत प्राप्तीचा प्रश्न आहे आणि तो अतिशय अवघड प्रश्न आहे. त्या प्रश्नामध्ये जो प्रपंचामध्ये राहून, प्रपंचाच्या सर्व संकटांमध्ये राहून जो भगवत प्राप्ती करतो तो संतांना आणि भगवंतांना अत्यंत प्रिय आहे. तर तुमची कशी झाली संक्रांत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप सारे व्हिडिओ माझ्याकडे आहेत पण मला एडिट आणि अपलोड करायला टाईमच नाहीये. तर संक्रांतीच्या माझ्याकडनं तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड नाही तर खरं बोला. भरोसा करने के लिए आपके किरदार में ईमानदारी झलकनी चाहिए. 4 बातें अच्छी कर लेने से विश्वास नहीं जीता जाता. व्हिडिओची समाप्ती आपण संध्याकाळच्या देवपूजने करू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच.